सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत भाजप आणि शिंदे गट युतीचा मेळावा 2 दिवसांपूर्वी संपन्न झाला। युतीमधील पक्षामध्ये एकजूट असल्याचं जनतेसमोर भासवण्यात देखील आलं। मात्र राणे भाजप आणि शिंदे गटामधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेली आहे। कणकवली तालुक्यातील बिडवाडी गावातील कुणखरेवाडी रस्ता मंजूर केल्याच्या श्रेयवादानंतर आमदार नितेश राणे यांनी आपणच हा रस्ता मंजूर केल्याचं सांगत निधी आणण्याची शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांची लायकी नाही असं विधान केलं आहे। कारण का आता येताना मी एका कोणाचा तरी दुसरा पक्षाचा राजकीय बॅनर पाहिला। असे कोणीही बॅनर पोस्टर लावणारे खूप बाजारपेठामध्ये मिळतात, त्यांना तिथपर्यंत ठेवा। निधी आणण्याची एवढी त्यांची लायकी नाही, तरी पण असे बॅनर लावायचे आणि ग्रामस्थांमध्ये गैरसमज पसरवायचा। हा जो काही कार्यक्रम हे अन्य पक्षांचा सुरू आहे, कुठे ना कुठेतरी थांबला पाहिजे। सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यामधील बिडवाडी गावातील कणखरेवाडी रस्त्यासाठी भरघोस निधी मंजूर केल्याचा बॅनर शिंदे गटाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी लावलेला आहे। मात्र आमदार नितेश राणे यांनी बिडवाडीमध्ये जात आपल्या माध्यमातून हा रस्ता मंजूर झाला असल्याचं सांगत असे कोणीही बॅनर पोस्टर लावणारे बाजारपेठेत खूप मिळतात, त्यांना तिथपर्यंतच ठेवा। निधी आणण्याची त्यांची लायकी नाही असं विधान करत शिंदे गटाने त्यांचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांची आमदार नितेश राणेंनी लायकी काढलेली आहे। यावर आमदार वैभव नाईक यांनी जोरदार टीका केली आहे। मेळावा 2-3 दिवसापूर्वी झाला आणि त्या संदर्भात महायुतीच्या मेळाव्यामध्येच खरं तर कुरबुर सुरू होती आणि काल नितेश राणेंनी जी शिंदे गटाची लायकी काढली ती योग्यच पद्धतीने काढलेली आहे। पहिल्यांदाच नितेश राणे खरं बोलले की ह्यांची लायकी काय, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जे शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांची लायकी ही आहे की विकासासाठी निधी आणायचा नाही, फक्त पैशाची आमिष द्यायची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा। हेच खरं तर गेल्या 2 वर्षात शिंदे गटाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू आहे की लोकांना पैशाची आमिष दाखवायची, लोकांना ठेकेदाराची आमिष दाखवायची आणि करायचं कुठलंच काम नाही। आणि येणाऱ्या काळामध्ये तरी त्यांनी यातनं सुधारावं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही प्रबोधनांना आमिष न देता विकासासाठी कुठेतरी सहकार्य करावं। आणि त्यानंतर तुमची सिंधुदुर्ग नाहीतर ही लोक आज आमदारांनी काढली, उद्या लोक तुमची लायकी काढतील आणि त्यामुळे तुम्ही अजूनही सुधारा आणि विकास कामासाठी काय करता येईल हे बघा। महायुती खरं तर ही महायुती शिवसेनेला कमी करण्याची किंवा शिवसेना संपवण्यासाठी ही युती झालेली आहे आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने शिंदे गटात असू दे, राष्ट्रवादीला असू दे काही किंमत देत नाही आणि फक्त येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची मतं खेचण्यासाठी हा प्रयत्न करत होते। म्हणून त्यांना पण लक्षात आलं की शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर सामान्य जनता आणि सामान्य शिवसेना हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे आणि त्यामुळे ह्याचा कुठलाही फरक पडला नाही हे सगळ्यांनाच लक्षात आलंय आणि त्यामुळे हळूहळू लोक यांची लायकी काढून ह्यांना सत्तेतनं लोकसभा निवडणूक झाली की ह्यांना सत्तेतनं बाहेर काढतात।